अजित पवारांच्या झालेल्या अपघातासंदर्भात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले, 6वी व्यक्ती कुठे गेली असा सवाल अमोल मिटकरींनी ट्विट करत शंका उपस्थित करत विचारलाय। एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले असा सवालही मिटकरी विचारतायत। काय नेमकं ट्विट अमोल मिटकरी करतायत आपण बघूया। आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही। काल देवगिरीवरच्या त्या 2 खुर्च्या पाहून परत डोळे पाणावले। मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले, 6वी व्यक्ती कुठे गेली। टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का, एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले, प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढे त्यांना आलेच पाहिजेत। ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात म्हणजे नोंदी असतात ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल। अमोल मिटकरींपाठोपाठ रुपाली ठोंबरे पाटलांनी सुद्धा अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे। रुपाली ठोंबरे पाटलांनी अपघाताची चौकशी व्हायलाच हवी अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे। काय नेमकं त्यांचं ट्विट आहे आपण पाहूया। माननीय अजितदादांच्या अचानक जाण्यानं बधीर झालो, कसे झाले का झाले काहीच कळत नाही। देवानं लाखोचा पोशिंदा नव्हता न्यायचा, आमच्यासारखे न्यायचे होते, अत्यंत अघटित घडलं। आता जे घडलं त्याचं सत्य, संपूर्ण तपशील, पारदर्शक चौकशी जगासमोर येणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे। फ्लाईट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल, त्यानंतरची सेफ्टी, या सर्व बाबींची सविस्तर आणि पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही याची चौकशी होणं गरजेचं, कारण त्यानंतरच घात की अपघात ते समजेल, असं रुपाली ठोंबरे पाटील आता ट्विट करून म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।